एक मोठी बातमी समोर येते। पनवेल पालिका प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर पाहायला मिळतोय। सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। 27 सल्लागारांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। तर प्रशासन आणि भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। आम्ही प्रशासनाला पत्र दिलंय का कोण सल्लागारांनी का कारणास्तव हा डिले झाला आहे त्यांच्याकडून सूची मागवली आहे का आम्हाला माहिती द्या, कुठला काम किती वेळेत व्हायला पाहिजे आणि का नाही झालं त्याचं कारण शोधूया। आम्हाला सल्लागाराची आवश्यकता आहेच, सल्लागार आम्ही नेमणारच आहोत, पण आम्हाला जोपर्यंत आम्ही पब्लिकच्या पुढे आता आम्ही फेस करणार, आता प्रशासन नाही आहे ना। त्यावेळेला प्रशासन होता, पब्लिक पण येत नव्हतं, पण आता पब्लिक आमच्याशी संपर्क साधते, त्या अनुषंगाने आम्ही शहानिशा करू आणि पुढच्या मीटिंगमध्ये तो विषय घेऊ। शक्तीपीठ महामार्गाविरोधात बाळापूर येथील शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकच जिद्द शक्तीपीठ रद्दच्या घोषणा दिल्यात। आमच्या उपजीविकेचं एकमेव कारण म्हणजे शेती आहे आणि आमची त्याच्यावर उपजीविका ठरलेली आहे आणि आमच्या जर ह्या जमिनीमधून शक्तीपीठ महामार्ग गेल्यानंतर आम्ही जगायचं कसं? आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। त्याच्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे। देशामध्ये अनंत रस्ते करून सरकारनं वृक्षतोड केली, अगोदर त्याच्यात निसर्गाची अवकृपा झाल्यामुळं निसर्ग कोपला आणि आमचे उत्पन्न सुद्धा त्याच्यामुळे होत नाही। तर आम्ही याच्या पुढे जगायचं कसं हे आम्हाला शासनानं सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।